नमस्कार मंडळी. तुमच्या छोट्या मुलांना क्रिसमसची सुट्टी ऑलरेडी लागली पण असेल आणि आता या 10-12 दिवसामध्ये त्यांच्याबरोबर काय काय करायचं ह्याचं प्लॅनिंगही तुम्ही करत असाल. चला तुमच्या प्लॅनिंगला छोटासा हातभार लावते. तुमच्यापैकी खूप जण नुकत्याच सारसबागेमध्ये झालेल्या किड्स फेस्टिवलला येऊन गेली. मला खूप जण भेटलीसुद्धा. तेव्हा आम्ही या क्रिसमसच्या सुट्टीमध्ये एक काल्पनिक खेळाचा सप्ताह करणार आहोत आणि त्याची सगळ्याची माहिती यूट्यूबवर तुम्हाला पाठवणार आहोत असं बोललो होतो. चला तर मग या क्रिसमसच्या सुट्टीमध्ये तुमच्या मुलांबरोबर रोज काहीतरी नवीन खेळण्याच्या आयडिया समजून घेऊया. मंडळी, तुम्ही तुमच्या लहानपणी घर घर, शाळा शाळा, चोर पोलीस, दरोडेखोर असं काय 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 खेळण्याचं आठवतं का तुम्हाला? या सगळ्या खेळांना बालशिक्षणाच्या शास्त्रामध्ये काल्पनिक खेळ असं म्हणलं जातं. इंग्लिशमध्ये ड्रॅमॅटिक प्ले, प्रिटेंड प्ले, मेक बिलीव्ह प्ले अशी वेगवेगळी नावं या खेळाला दिली जातात. आपला विचार स्पॉन्टॅनियसली करणं, उत्स्फूर्तपणे बोलणं, उत्स्फूर्तपणे ॲक्शन करणं ह्या सगळ्याला आपल्या मेंदूला खूप चालना मिळायला लागते बरं का, तरच या गोष्टी घडतात. आणि मेंदूच्या विकासामध्ये ड्रॅमॅटिक प्ले किंवा काल्पनिक खेळाला खूप मोठं महत्त्व आहे. का बरं? कारण आपण जो विचार करतो, जी कल्पना आपल्याला येते ती समोर सादर करण्याची संधी या खेळातून मिळत असते. त्यामुळे तुम्ही जर मुलांबरोबर हे असं घर वगैरे खेळत असाल तर तुम्ही मुलाच्या विकासाला खूप मोठी मदत करता, एवढं लक्षात ठेवा बरं का. तर मंडळी, आज आहे 24 डिसेंबर. उद्यापासनं रोज सकाळी 10 वाजता तुम्हाला एका खेळाची माहिती आमच्या चॅनलवर मिळणार आहे. तुम्ही काय काय करायचं आहे हे मात्र आता मी तुम्हाला सांगते. रोज सकाळी 10 वाजताचा व्हिडिओ बघायचा. त्यात जी कल्पना दिली असेल, जी आयडिया तुम्हाला मिळेल त्याच्यावर थोडासा प्लॅनिंग करायचं. आणि तुम्ही घरातले सगळेजणं आणि आजूबाजूचे जमा केले तरीही काही हरकत नाही आहे. पण तुम्ही ती आयडिया घेऊन एका ठराविक वेळेला तुम्हाला होईल तेव्हा मुलाशी 10-15 मिनटं हा खेळ खेळून बघायचा. या खेळामध्ये मुलाला जास्तीत जास्त लीड रोल द्यायचा, पण मात्र खुलवत नेण्याची जबाबदारी तुमची बरं का. आणि जेव्हा तुमचं हे खेळून होईल त्यानंतर नक्की आमच्या यूट्यूबवरती किंवा आमच्या इन्स्टावरती आजचा खेळ कसा झाला ह्याच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की पाठवा बरं का.